महत्वाची बातमी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंहची सीआयडी चौकशी सुरू। पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये ही चौकशी सुरू आहे। जय पवारांनी रोहित सिंह यांचा व्हिडिओ ट्विट केला होता। आणि ही चौकशी सध्या सुरू आहे। व्हीएसआरचे मालक आहेत रोहित सिंह। जय पवार यांनी रोहित सिंह यांचा झोपलेला एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यानंतर आता त्यांच्या सीआयडी चौकशीला सुरुवात झालेली आहे। व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांची सीआयडी चौकशी सुरू झालेली आहे। जय पवार यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर अनेक टीका टिप्पणी झाली, चौकशीची मागणी देखील करण्यात आली आणि आता सध्या या चौकशीला सुरुवात झालेली आहे। व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे। पायलटच्या बाजूला बसून झोपलेला एक व्हिडिओ जो आहे तो जय पवार यांच्याकडून पोस्ट करण्यात आला। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। लक्ष्मण, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांची सीआयडी चौकशी सुरू, काय अपडेट? वृषाली, नक्कीच दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातानंतर व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सातत्यानं व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। या व्हीएसआर कंपनीचे जे मालक आहेत रोहित सिंग यांचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो जय पवार ज्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला होता आणि आता सीआयडी करून, खरं तर सीआयडी करून सातत्यानंच व्हीएसआर कंपनीचे वेगवेगळे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली होती। मात्र आज रोहित सिंग यांना जवळपास एक अर्धा तासापासून सध्या पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये रोहित सिंग जे आहे ते यांची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। सातत्यानं आमदार रोहित पवार जे आहे ते व्हीएसआर कंपनीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। खरं तर व्हीएसआर कंपनी जी आहे ती वादाच्या बोहऱ्यात सध्या सापडलेली आहे। त्यामुळे सध्या रोहित सिंग यांची जी सध्या तपासणी होत आहे ती अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे। साधारण आता किती वेळ ही तपासणी चालू होत म्हणजे सुरू राहणार आहे हे तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।